नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. आज पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत असा पदार्थ ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हो, अगदी बरोबर ओळखलं. आज आपण बनवणार आहोत 1 किलो कैरीचं खमंग, झणझणीत आणि वर्षभर टिकणारं लोणचं. चला तर मग लागूया कामाला. सर्वप्रथम घेऊया 1 किलो कडक, ताजी आणि आंबट कैरी. कैरी निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती घट्ट असली पाहिजे. मऊ कैरी घेतली तर लोणचं लगेचच खराब होईल. आता कैरी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्या. आता कैरीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. फार मोठे नकोत आणि फार बारीकही नकोत. अशा प्रकारे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. अशा प्रकारे मध्यम आकाराचे तुकडे झाल्यानंतर परत ती एकदा स्वच्छ करून घ्यायची. आता त्यामध्ये 1 किलो कैरीला आपण अर्धी वाटी मीठ आणि 3 चमचे हळद घालणार आहोत. हळद आणि मीठ सर्व कैरीला आपण लावून घेऊया. लक्षात घ्या की हात आपला कोरडा असला पाहिजे. आता हळूहळू सर्वच कैरीच्या फोडींना हळद मीठ छान चोळून घ्यायचे. आता कैरीवर झाकण ठेवून 1 दिवस तशीच राहू द्यायची. दुसऱ्या दिवशी कैरीला छान पाणी सुटतं. कैरीतलं हे पाणी परत चाळणीने गाळून घ्यायचे. आता परत कैरी छान कोरडी होऊ द्यायची. आता कैरी सुकेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाल्यासाठी मी इथे 1 वाटी मोहरीची डाळ, 3 टेबलस्पून बडीशोप, 3 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मेथी, 10-12 दाणे मिरे, 4-5 लवंगा, 4-5 तुकडे दालचिनी, अर्धी वाटी धने, 4-5 चमचे लाल तिखट, 1 टेबलस्पून हिंग व अर्धी वाटी मीठ. आपण अर्धी वाटी मीठ आधी घेतले होते, त्यामुळे आता अर्धीच वाटी वापरायचे. हा झाला आपला 1 किलो कैरीचा मसाला. आता कढई गॅसवर ठेवूया. आता त्यामध्ये मोहरी डाळ, मेथी दाणे, बडीशोप, जिरे आणि थोडे खडे मसाले हे सर्व अगदी 1 मिनिटपर्यंत आपण भाजून घेऊ. म्हणजे मसाल्यांमध्ये जो काही ओलसरपणा असेल तो निघून जाईल. सर्व मसाले भाजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग लगेचच घालून घ्यायचा. आता मसाले पूर्ण थंड झाले की मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. लक्षात ठेवा, अगदी बारीक पावडर करायची नाही. लोणच्याला थोडासा दाणेदार मसाला खूप छान लागतो. आता इथे 1 किलो कैरीला मी 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. 1 किलो कैरीला इथे मी 400 ग्रॅम शेंगदाणा तेल घेतले. तेल इथे कळकळीत गरम करून थंड करून घ्यायचे. गरम तेल घातलं तर मसाल्याची चव बदलू शकते, म्हणून तेल पूर्ण थंड होऊ द्या. आता सर्व मसाले एका परातीत काढून घ्या आणि थंड केलेले तेल त्यामध्ये मिसळून घ्या. आता तेल घातल्यानंतर पुन्हा सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. मसाला आणि तेल प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागले पाहिजे. जर मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर अजून थोडं तेल घालू शकता, पण तेलाचा थर पुरेसा असणं गरजेचं आहे, कारण तोच लोणच्याचं संरक्षण करतो. आता कैरीची फोडी आणि मसाला सर्व एकजीव करून घ्या. लक्षात घ्या, सर्व मसाला कैरीच्या फोडीला लागला गेला पाहिजे. योग्य प्रमाणात तेल आणि मीठ असल्यास हे लोणचे अनेक वर्षे छान टिकतं. संपूर्ण मिश्रण छान एकजीव झाले की गरज वाटली तर थोडे तेल घाला. लोणच्यावर तेलाचा पातळ थर राहिला पाहिजे. आता स्वच्छ आणि कोरडी काचेची बरणी घ्या. त्यामध्ये तयार लोणचे भरून घ्या. आता ही बरणी 2-3 दिवस थंड जागी ठेवा. दररोज एकदा स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने हलक्या हाताने ढवळा. मसाला प्रत्येक कैरीपर्यंत पोचला पाहिजे. आता 4-5 दिवसांनी बरणीचं झाकण उघडलं की जो सुगंध येईल ना, तो थेट स्वयंपाकघरातून मनात जाईल. तुम्हीही याच पद्धतीने लोणचे करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे लोणचे कसे झाले आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन खमंग आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा, स्वादिष्ट खा आणि आपल्या घरच्या चवीचा आनंद घ्या. बाय.